नमस्कार. मी डॉक्टर सायली शिंत्रे फाटक योग दिनानिमित्त आज या विषयावर बोलणार आहे. मी आपलं या चॅनलमध्ये डॉक्टर सायली सैर्वेदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण योग या विषयावर बोलणार आहोत. योग म्हणजे काय? आपण काही स्टेटमेंट्स बघूया की रुग्ण येतात तेव्हा त्यांना एक्सपेक्टेड असतं की आम्ही जी ट्रीटमेंट देतो किंवा आपण जी आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतो त्याचे लगेच फायदे आपल्याला होणार. पण आपल्या जीवनशैलीत अशा कितीतरी गोष्टी आपण करत असतो की ज्या चुकीच्या असतात किंवा ज्या आपण बरोबर करत नाही, ज्यामुळेही आपल्याला नुकसान होत असतं. आता हे 2 स्टेटमेंट्स तुम्ही वाचा आणि आपण या व्हिडिओच्या नंतर याबद्दल बोलणार आहोत. तर योग म्हणजे काय? योग हा वेट लॉसचा टूल नाहीये. योगाच्या अनुषंगाने वेट लॉस होऊ शकतो. पण फक्त वेट लॉस करण्यासाठी योग हे नाही. तर योग हे एक आस्तिक दर्शन आहे, जे दर्शनशास्त्र सांगितले, विषय जाणून घेण्याचे शास्त्र. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन. तर जी 6 आस्तिक दर्शने आहेत, त्यापैकी एक आहे योग दर्शन. हा शब्द युज या धातूपासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे जोडणे, टू जॉइन. म्हणजे जीवात्म्याला परमात्म्याबरोबर जोडणे हे याचं उद्दिष्ट आहे. थोडक्यात आचार्य चरक जसं म्हणतात की योगो मोक्ष प्रवर्तक, मोक्षप्राप्ती ही योगाचं उद्दिष्ट आहे. योगस्तु चित्तवृत्ती निरोधः अशी व्याख्या पतंजली योगदर्शनात दिलेली आहे. तर चित्तवृत्ती म्हणजे काय? चित्त, माइंड हे एक स्टेबल असणं फार महत्त्वाचं आहे. पण त्याच्यामध्ये जसं पाण्यामध्ये, शांत पाण्यामध्ये दगड टाकला की तरंग उठतात. तर जे वेगवेगळे तरंग उठतात त्याला वृत्ती म्हणतात. आणि या 5 आहेत: प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती. प्रमाण म्हणजे नॉलेज, वेगवेगळ्या प्रकारे नॉलेज जाणून घेण्याची वृत्ती, जसं की प्रत्यक्ष, अनुमान, शब्द ऐकून. नंतर विपर्य म्हणजे फॉल्स नॉलेज, की दोरी आहे त्याला साप समजणं. विकल्प म्हणजे ड्युअल माइंड, हे करू का नको, करू का नको ही स्थिती. निद्रा म्हणजे स्लीप, तमोगुण जास्त झाल्यानंतर जास्त निद्रा येते, ही सुद्धा योगमार्गामध्ये बाधक आहे. आणि स्मृती म्हणजे ॲबिलिटी टू रिकॉल थिंग्स, लक्षात ठेवणं आणि परत परत ते आकलन रिकॉल करणं, म्हणजे पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण करणं म्हणजे स्मृती. तर या 5 वृत्ती ज्या आहेत त्या बाधक आहेत. यांचा निरोध जेव्हा होतो तेव्हा योग प्राप्ती होते. अष्टांग योग हा पतंजली योगदर्शनाने सांगितलेला आहे. म्हणजे ऋषी पतंजलीने याबद्दल सांगितलेलं आहे. 8 वेगवेगळी अंग आहेत योगाची: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्यापैकी जी पहिली 5 आहेत त्याला बहिरंग योग असं म्हटलेलं आहे आणि पुढची 3 आहेत, धारणा, ध्यान, समाधी, याला अंतरंग योग म्हटलेलं आहे. तर सुरुवात होते ती सोशल बिहेवियर. अशी रचना केली की बाहेरून आतमध्ये येण्याची रचना केलेली. यम म्हणजे आपण समाजामध्ये कसे वागतो. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे 5 त्याच्यामध्ये अंग सांगितलेले आहेत. तर नॉन व्हायलन्स, अहिंसा हे प्रिन्सिपल जे आहे ते गांधींनी सुद्धा सांगितलेलं आहे, महात्मा गांधींनी. म्हणजे फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक हिंसा सुद्धा न करणे, कुठल्याही प्रकारे दुसऱ्याला न दुखावणे, हे आजच्या काळात महत्त्वाचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल हे जर येत असेल तर आपण योग मार्गावरती चालत आहोत असं आपण समजायला पाहिजे. दुसरं आहे सत्य, नेहमी खरं बोलणे. कारण की सत्याने वाक्सिद्धी होते. आपण जे बोलतो, कृती आणि आपल्या बोलण्यामध्ये नेहमी मेळ असला पाहिजे, नाही तर बोलतोय एक करतोय एक, याच्यानं कधीच आपलं योग सिद्ध होणार नाही. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. ब्रह्मचर्य म्हणजे फक्त सेक्स न करणे, याचा अर्थ ब्रह्मचर्य नव्हे, तर स्वतःच्या सेन्सेसवरती कंट्रोल असणे, याला ब्रह्मचर्य म्हणतात. अपरिग्रह म्हणजे कुठल्याही वस्तूचा साठा न करणे. सेल लागलाय, 50% सवलत आहे म्हणून गरज नसताना 1000 साड्या किंवा 1000 कपडे घेऊन येणं, याला परिग्रह म्हणावं. तर ही वृत्ती जेव्हा आपण सोडतो तेव्हा आपण योगमार्गावरती चालायला सुरुवात करतो. पुढे येतं नियम म्हणजे सेल्फ डिसिप्लिन. आता समाजातलं बिहेवियर झालं आपलं, आता स्वतःला जी डिसिप्लिन हवी व्यक्ती म्हणून, त्याच्याबद्दल आचार्य बोलतात, ऋषी बोलतात. शौच, याच्यात परत म्हणजे स्वतःही स्वच्छ असणं, म्हणजे आंतरबाह्य स्वच्छता, फक्त शरीराची स्वच्छता नव्हे तर मनाची सुद्धा शुद्धी त्यांना एक्सपेक्टेड आहे. संतोष आहे त्या ह्याच्यामध्ये समाधानी राहणं, याचा अर्थ ॲम्बिशन्स नसणं असं नव्हे. तुम्ही काही न करता बसून राहणं याला संतोष नाही म्हणत. पण जे जे काही आपल्याला मिळतं, फळ प्राप्ती होते, त्याच्यामध्ये आपण समाधान घेणं फार महत्त्वाचं आहे. तप म्हणजे टॉलरन्स, सुख दुःखाबद्दल आपला जो टॉलरन्स आहे
हा आपला व्यवस्थित असला पाहिजे किंवा आपण ते टॉलरेट करायला शिकलं पाहिजे. स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. आता हे एक आस्तिक दर्शन आहे, ईश्वराला मानणारं दर्शन आहे. तर ईश्वराच्या अभ्यासात सतत रत राहणं याला स्वाध्याय म्हणतात किंवा गुरूंनी दिलेल्या मंत्राचा अभ्यास करणं म्हणजे स्वाध्याय. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराच्या नामस्मरणात राहणं. जर तुम्ही नास्तिक असाल तर तुम्ही एखाद्या तुम्ही ज्याला कोणाला फॉलो करत असाल त्याचं स्मरण करणे ह्याला ईश्वर प्रणिधान तुम्ही समजू शकता. आता आपण पुढे येतो आसन. दुर्दैवाने आज योग म्हणजे आसन असं समीकरण झालंय विच इज रॉंग. योग इज नॉट ओनली आसन, इट इज मच मोर दॅन दॅट. वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी पोश्चर, स्थिरम सुखम आसनम अशी आसनाची व्याख्या आहे. म्हणजे आपण त्या स्थितीमध्ये स्थिर राहू शकतो आणि सुखकर असली पाहिजे. तर शरीराला ताण देऊन मी आसन केले तर ती काही उपयोगाचं नाही. याचा इफेक्ट फक्त शरीरावर नाही तर मनावर सुद्धा होतो. आसनानंतर येतं प्राणायाम. आता आपण आसनाने शरीर सिद्ध केलं, शरीराला तयार केलं मोक्षासाठी. तर आता पुढे प्राणांवरती आपला कंट्रोल हळूहळू यायला पाहिजे. तर कंट्रोलिंग ओव्हर ब्रीथिंग इन अँड ब्रीथिंग आउट म्हणजे प्राणायाम. ह्याच्यात वेगवेगळे प्रकार येतात, कपालभाती म्हणा किंवा अनेक वेगवेगळे प्राणायाम, पण हे एखाद्या ट्रेंड योगा ट्रेनरच्या अंडर केले पाहिजे. प्रत्याहार. आता आपण हळूहळू चाललोय बहिरंग योगाकडे म्हणजे मोक्षाकडे. तर कंट्रोल ओव्हर सेन्सेस, तुमच्या बॉडीवर कंट्रोल आला, प्राणावर कंट्रोल आला की मग तुमचा इंद्रियांवर कंट्रोल येतो. प्राणावर कंट्रोल झाला की मनावर, कर्मावर कंट्रोल येतो. आपोआपच तुमच्या हातून सद्वृत्त घडायला लागतं आणि मग मनावर कंट्रोल येतो. ह्याच्यानंतरची स्टेप आहे धारणा. म्हणजे चित्त एखाद्या विशिष्ट वस्तूवरती केंद्रित करणं, धारण करणं, याला धारणा असं म्हणतात. ध्यान, मग त्याच वस्तूचा अनब्रोकन फ्लो ऑफ नॉलेज चालू राहणं त्या फोकस्ड ऑब्जेक्टकडनं आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवरती चित्त विचलित न होणं म्हणजे ध्यान. आणि हळूहळू ते ऑब्जेक्ट म्हणजेच आपण, आता इथे ऑब्जेक्ट म्हणजे ईश्वर असं आपण घ्यायला पाहिजे. तर हळूहळू ईश्वराशी एकरूप होत जाणं ह्या अवस्थेला समाधी म्हणतात. यातही अनेक प्रकार आहेत समाधीमध्ये सुद्धा. सबीज समाधी, अबीज समाधी, ज्याला आपण संप्रज्ञता समाधी, असंप्रज्ञता समाधी असे म्हणतो. तर ही अवस्था म्हणजेच व्हॅक्यूम लाईक स्टेज, कम्प्लीट व्हॅक्यूम लाईक स्टेज, आणि यानंतरच अष्टसिद्धींची प्राप्ती होते. सो आता मला तुम्ही सांगा, मी जो पहिला प्रश्न विचारलेला तुम्हाला की मी अमुक आसनं करतो, रोज 1 तास योगा करतो, तरीही माझं वजन कमी होत नाही. योग किंवा योगाभ्यास हे केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठी सुद्धा आहे. तुमचा इंद्रियांवरती कंट्रोल आला का, तुमचा मनावरती कंट्रोल आला का, हे आपण बघणं गरजेचं आहे. आता मला सांगा, आर वी प्रॅक्टिसिंग ऑथेंटिक योग एक्सपेक्टेड बाय अवर आचार्यज और ऋषीज? इफ नॉट, इट इज टाइम टू स्टार्ट ॲक्टिंग अँड थिंकिंग. तर मी आता माझी काही मतं तुम्हाला सांगणार आहे इकडे शेवटची, की कुठलाही रोग हा शरीराबरोबर मनालाही होतो. त्याचं कारण नक्की शोधणं फार गरजेचं आहे आणि हे कुशल वैद्याचं काम आहे. म्हणून तुम्ही बघाल आमच्याकडे येतात म्हणून मी डिटेल हिस्ट्री घेतो, कारण की ते कारण शोधणं गरजेचं आहे आणि ते दूर करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे मी काही करत नाही तरी पण मला हा रोग झाला असं म्हणणंच पोकळपणाचं ठरेल. कारण शोधणं हे आमचं काम आहे कुशल वैद्यांचं. तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, आपण त्याबद्दल कारण शोधून त्याच्यावरती त्वरित ॲक्शन घेऊ शकतो. दुसरं आहे, योग हा अभ्यास आहे, हा एक मार्ग आहे. त्यामुळे इट इज अ वे ऑफ अटेनिंग मोक्ष. त्याचं मूळ स्वरूप तसंच टिकलं पाहिजे अशी माझी धडपड आहे. म्हणजे या पॉवर योगाच्या जमान्यामध्ये योगातली पॉवर कमी होऊ नये एवढंच माझं एक्सपेक्टेशन आहे. किंवा केवळ तासभर आसनं करणे म्हणजे योग नाही, हे आपण पहिले आपल्या मनाला समजवायला हवं. अनेक विकार, अनेक लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जसं की PCOD आहे, थायरॉइड आहे, ओबेसिटी आहे, हे आपण योगाच्या द्वारे किंवा योग अभ्यासाद्वारे दूर करू शकतो आणि शरीर मनावर नियंत्रण प्राप्त करू शकतो. तर आज आपण निश्चय करूया सर्वजण मिळून की आपण चांगल्या आरोग्याचा, चांगल्या जीवनशैलीचा अभ्यास करू आणि योगविद्येद्वारे हे आपल्याला नक्की शक्य होईल. ही आपण प्रार्थना आंतरराष्ट्रीय योग दिनी आज करू. धन्यवाद.